बाहुबली 2 द कन्क्लूजन हा सिनेमा पाहताना एक गोष्ट मनात येते की आपल्याला आपल्या मातीतला सुपर हिरो मिळाला। किती दिवस आपण सुपरमॅन, स्पायडरमॅन, ही मॅन, बॅटमॅन बघत राहणार। भव्य दिव्य करण्याचं स्वप्न आपण पाहत होतो, पण प्रत्यक्षात हे सारं येऊ शकतं असा विश्वास देणारा सिनेमा म्हणून बाहुबली आणि बाहुबली 2 द कन्क्लूजन कडे पाहता येईल। मगधीरा, ईगा, बाहुबली यासारखे सिनेमा करणाऱ्या एस राजामौलीचं विजनचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण असा लार्जर दॅन लाईफ सिनेमा करण्याचं स्वप्न त्याला पडतं आणि ते तितक्याच कन्व्हिक्शनने तो पूर्ण करतो आणि त्या सगळ्यात असणारा इमोशनल इक्वेशनचा भाग तितक्याच लाजवाब पद्धतीने मांडतो। भारतीय प्रेक्षकाची नाडी त्याला उमगली आहे असं म्हणता येईल। या सिनेमाला वेगवेगळ्या भाषांमध्ये मांडण्याचा केलेला प्रयत्न, अर्थात वेगळ्या अर्थानं भारतीय प्रेक्षकाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून बाहुबली आणि बाहुबली 2 कडे पाहता येईल। तंत्रावर ज्या पद्धतीची हुकूमत म्हणजे एस राजामौलीची आहे, अर्थात मातीत रुजलेला सिनेमा, या दोघांची सांगड घालण्याचा त्याने केलेला प्रयत्न निश्चित मोलाचा वाटतो। कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा आता यक्ष प्रश्न राहिलेला नाही, कारण या प्रश्नाचं उत्तर आता बाहुबली 2 द कन्क्लूजन मध्ये आपल्याला मिळतं। या उत्तराच्या सबळ कारणाभोवतीच सिनेमा फिरतो, कारण पहिला भाग बाहुबली जिथे संपतो, कटप्पा महेंद्र बाहुबलीला सांगतोय की त्याने अमरेंद्र बाहुबलीला का मारलं। गोष्ट फ्लॅशबॅक मध्ये जाते, जिथे आपल्याला कळतं की महेशमती साम्राज्याला आता त्यांचा सम्राट मिळणार आहे। त्याच्या राज्याभिषेकाची तयारी एकीकडे सुरू आहे। अमरेंद्र बाहुबली सम्राट होणार असं महाराणी शिवगामिनीने ठरवलेलं आहे। निश्चित केल्यानं लोकांचं, प्रजेचं त्या सगळ्या गोष्टीला अनुमोदन आहे। भल्लाल देव राणा दुगबत्ती मात्र त्याला हे काही पचनी पडलेलं नाही, बिलकुल आवडलेलं नाही। त्याला हे सम्राटपद येणं केनं प्रकारेनं त्याच्याकडेच हवंय। मग आता त्याने कट रचलाय, ते षडयंत्र रचलंय वडिलांसोबत की अमरेंद्र बाहुबलीचा काटा कसा काढायचा। मग ते महाराणी शिवगामीची दिशाभूल कशी करतात, देवसेनाची त्या दरम्यान झालेली एंट्री, तिची आणि अमरेंद्र बाहुबलीची प्रेमकथा आणि त्या सगळ्या गोष्टींना कलाटणी मिळते आणि हे सारं प्रकरण येऊन थांबतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं। पण मग आता महेंद्र बाहुबली आणि भल्लाल देव यांच्यातील तुंबळ युद्ध आणि एकूणच बाहुबली असणं, या सगळ्या गोष्टीला असलेलं, दिलेलं आणि वेगळ्या अर्थानं अधोरेखित केलेलं महत्त्व, या सगळ्याचा जो परिपाक आपल्याला मिळतो बघायला, त्याला बाहुबली 2 द कन्क्लूजन असं म्हणता येईल। हे एक वेगळं पर्व आहे आणि अर्थात ते ज्या पद्धतीने मांडलंय, कारण एक गोष्ट सांगितली आणि त्याच्या अगोदरचा भूतकाळ काय होता, प्रिल्यूड काय आहे हे सांगण्यात 2 वर्षाचा काळ गेला, तरीही ती उत्सुकता तितकीच ताणून ठेवली या सगळ्या गोष्टीला। म्हणजे एका मार्केटिंग गिमिकनेही आपल्याकडे पाहता येईल त्या सगळ्या गोष्टीला, पण राजामौलीने अत्यंत हुशारीने बांधलेली पटकथा आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आकाराला येतात, सत्य, प्रेम, कर्तव्य, जबाबदारी आणि त्याग, या सूत्रांभोवती फिरत राहणारा सिनेमा आहे। त्यामधील गोष्ट ज्या पद्धतीने प्रवाही होते, आपल्याला खिळवून ठेवतो, म्हणजे तेलुगू भाषेतला एक प्रादेशिक सिनेमा, पण त्या सगळ्या गोष्टीतला आशय, त्यामधील गोष्टीची ट्रीटमेंट, स्पेशल इफेक्ट्स, या सगळ्या गोष्टींनी तो बहारदार बनतो। त्यातलं असणारं डबिंग, ते हिंदी आणि त्या सगळ्या गोष्टींनी तो आपल्या काळजापर्यंत भिडतो। ती पात्र पौराणिक, काल्पनिक असून त्यांच्याशी आपण बांधले जातो। गेल्या 2 वर्षांपासून गोष्टीतली उत्सुकता वेगळ्या अर्थानं ताणून ठेवली आहे। त्या सगळ्याचा माहोल निर्माण करण्याचं, ते स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, यासाठी राजामौली आणि त्याच्या टीमला खरंच हॅट्स ऑफ म्हणावंसं वाटतं। या सगळ्यात प्रोडक्शन डिझायनर म्हणून आपल्या समोर हे स्वप्न म्हणजे ज्या पद्धतीने प्रत्यक्षात आणलंय, त्या साबू सिरिल यांना म्हणजे सॅल्यूट, म्हणजे विशेष कौतुक करायला हवं, कारण तो काळ आत्ताच्या या माहोलात उभं करणं हेच मुळात आव्हानात्मक आहे। एकूणच 2D मध्ये 3Dचा आनंद आपल्याला ज्या पद्धतीने दिला आहे, ज्या पद्धतीचं टेकिंग आणि एकूणच त्याची दृश्य चौकट आहे, कारण VFXचा त्यामधला असणारा मिलाफ, ह्या सगळ्याचा अंदाज बांधून म्हणजे ते शूट करत असताना, चित्रित करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं जजमेंट लागतं। तो अंदाज घेऊन सिनेमॅटोग्राफर सेंथिल कुमारने ज्या पद्धतीने त्या दृश्य चौकटी मांडलेल्या आहेत, त्यासाठी खरंच म्हणजे कौतुक करावं लागेल। आणि ॲक्शन सिक्वेन्स क्राफ्टिंगसाठी पीटर हेरिक, म्हणजे हॉर्स फाईट असेल किंवा ॲक्शन सिक्वेन्स असेल, जे रोमन जेंकोविच या दोघांनी मिळून जे क्राफ्ट केलंय, ते स्पेशल ब्राउनी पॉइंट्सच,
म्हणजे VFX तर कमाल आहे. कारण ज्या प्रकारचं माहेशमती किंवा कुंतल दिसतं, म्हणजे ज्या पद्धतीचे ॲक्शन सिक्वेन्स आपल्याला दिसतात, हजारो बाण एकाच वेळेला येणं, ज्या पद्धतीचं क्राऊड मॅनेजमेंट आपल्याला दिसतं, त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला दिसतं, ते पाहताना म्हणजे लाजवाब, डोळे दिपून जातात. म्हणजे हे सगळं म्हणजे गाण्यातलं जहाज क्षणार्धात उडतं काय, बाहुबली ज्या पद्धतीचे सेट्स म्हणजे एका हातात म्हणजे जे ज्या पद्धतीने ढकलतो, पुन्हा ते ओढतो, पुन्हा त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे चमत्कारिक आणि विस्मयचकित करणाऱ्या गोष्टींना ॲक्शन सिक्वेन्समध्ये ज्या पद्धतीने क्राफ्ट केलेलं आहे ते पाहताना डोळे दिपून जातात. दिग्दर्शकाचं विजन म्हणजे त्याचं असणारी एक स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा जो म्हणजे तो जो सिनेमा आहे त्यासाठी जे VFXचं योगदान आहे ते अत्यंत मोलाचं आहे, अविभाज्य घटक आहे. आणि अर्थात ज्या पद्धतीने हे सगळं दिसतं, काळजापर्यंत पोचतं, म्हणजे एक रुपेरी पडदा आहे, त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम आहे आणि आपण प्रेक्षक म्हणून आपण एका सीटवर बसून हातात कोक आणि ज्या सगळ्या गोष्टी घेऊन खाताना आपण सिनेमा बघतोय, त्यात तो काळजात घर करतो. या सगळ्यामध्ये राजामौली जिंकलेला असतो, त्याची पात्र आपली झालेली असतात, त्यांच्या आयुष्यात चालणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याशी आपण बांधलो गेलेलो असतो आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या गोष्टींनी आपल्या विश्वात खळबळ माजते. या सगळ्यात तर खरी गंमत आहे, ते तर सिनेमॅजिक आहे. म्हणजे प्रभास बाहुबली, अमरेंद्र बाहुबली किंवा महेंद्र बाहुबली ज्या पद्धतीने त्याने साकारला, त्याचा वावर, त्याचा ॲटिट्यूड आणि त्याची बाहुबलीची असणारी देहबोली, या सगळ्यातला माहोल त्याच्या अस्तित्वात आपल्याला जाणवतं. एकूणच त्याच्या नजरेत असणारा अंदाज कमाल आहे. प्रियकर म्हणून आणि ॲक्शन सिक्वेन्स मधला रौद्र रूपातला असणारा बाहुबली त्याने तितक्याच दिमाखात साकारलाय. त्याचे अनुष्का शेट्टीचे सिक्वेन्स असतील आणि अर्थात पूर्वार्धात कुंतल देशाला वाचवण्यासाठी त्याने केलेल्या युद्धातील अमरेंद्र बाहुबली आणि क्लायमॅक्सला आपल्याला दिसणारा महेंद्र बाहुबली, या दोन्ही मधल्या ॲक्शन सिक्वेन्स त्याचा म्हणजे जे गिव्ह टेक्स आहेत ते खूपच कमाल वाटतात. ॲक्शन आणि रोमांसचा खेळ हा कलावंत तितक्याच ताकदीने साकारतो आणि प्रेक्षकांना वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो आणि ते सारं बिलिव्हेबल करून दाखवतो. त्यामुळे प्रभास दशांगुळे व्यापून राहतो. विलनचा असणारा अंदाजे बया कमाल राणा दुगवट्टीने साकारलेला भल्लाल देव बहारदार, कारण त्याचा राग येतो, तिटकारा येतो, नकळत आपण त्याच्या व्यक्तिरेखेला, त्याच्या कामाला पावती देऊन मोकळे झालेलो असतो. नासिरचं असणं म्हणजे एकूणच विलनला ज्या अंदाजात सादर केलंय त्याचं थिंक टँक म्हणून असणं, म्हणजे त्याने पुत्राला सम्राट बनवण्यासाठी एकापेक्षा एक चाल खेळणं, त्या सगळ्यात त्याच्यासारख्या अभिनेत्याचं सादरीकरण, केवळ साईडकिक विलन म्हणून न राहता त्याने आपलं काम तितकं चोखपणे करण्यावर दिलेला भर वेगळ्या अर्थानं व्हॅल्यू एडिशन करणारा आणि केवळ चरित्र अभिनेता म्हणून न राहता त्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने साकारल्या आहेत, म्हणजे एका अभिनेत्याला शिकण्याजोगं बरंच काही आहे. अनुष्का शेट्टीने साकारलेली देवसेना हे म्हणजे खरं तर अमरेंद्र बाहुबलीच्या प्रेयसी ते पत्नीचा असणारा एकूणच ट्रॅक आणि त्यामधील ॲक्शन सिक्वेन्स, सगळ्या गोष्टी ज्या निगुतीने केलेल्या आहेत, तिने ज्या पद्धतीने तलवारबाजी केली आणि धनुर्धारी अवतार तिचा ज्या पद्धतीने दाखवलाय ते सगळं बहारदार आहे. ते चेहऱ्यातल्या गोडवान ॲक्शन सिक्वेन्स मधला थरार, या साऱ्या गोष्टींचं करेक्ट पॅकेज आपल्याला अनुष्कामध्ये मिळतं. रमैयाने साकारलेली शिवगामी महत्वाचं पात्र आहे. आपल्या मुलांमधलं असणारं वितुष्ट ओळखू न शकलेली आई आणि तिच्या एकूणच मान मरातब आणि तिच्यातल्या अहंतेला लागलेल्या ठेच, यामुळे हे सारं गणित कशा अर्थानं टप्प्याटप्प्याने बदलत जाते. कथेला दिशा खऱ्या अर्थानं देणारी, वेगळ्या अर्थानं ती आई म्हणून त्या सगळ्याकडे पाहणं, बाहुबलीचा म्हणजे जो आधार आहे, मूलाधार आहे, तो या व्यक्तिरेखेत आपल्याला सापडतो. मग तिची तत्व, तिची मूल्य, न्याय व्यवस्था, या सगळ्यावरचं तिचं शिकवण ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने बाहुबली चालतोय, तर तिचा असणारा वावर निश्चित आणि मोलाचा वाटतो आपल्याला. आणि ज्या पद्धतीने हे रमैयाने साकारलंय त्यात ती यशस्वी निश्चित ठरली आहे. एकूणच सिनेमा डब करताना फिल्ममध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं, काही संवाद हे लिपसिंक नाही आहेत, म्हणजे आउटसिंक आहेत, त्या सगळ्या गोष्टीने म्हणजे वेळ ओठ ज्या पद्धतीने हलतात आणि संवाद बोलले जातात त्यावेळेला त्यांची मुवमेंट काहीतरी वेगळी असते, हे आपल्याला जाणवतं. स्पेसिफिकली डब फिल्म्समध्ये हे प्रकर्षाने जाणवतं, पण ही एक त्रुटी आहे या सगळ्या खेळात. म्हणजे बाहुबली 2 द कन्क्लुजनमध्ये जितकं लार्जर दॅन लाईफ हे सारं उभारलंय त्या तुलनेत ही त्रुटी कमीच म्हणायला हवी. सुडाचा असणारा खेळ तितक्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण आजपर्यंत पाहत आलो. डबल रोल हाही फॉर्म्युला आपल्या परिचयाचा आहे, तरीही तितक्याच इंटरेस्टने आपण हे सारं पाहतो. हे मॅजिक राजामौली घडवतो,
प्रत्यक्षात येतं. आपण स्तिमित झालेलो असतो. ड्रामा, मेलोड्रामा, ऍक्शन, रोमांस यांची एक खमंग भेळ आहे. काही ठिकाणी फिल्मी वाटला तरी इमोशन होल्ड करण्यात राजामौलीचा हात आता कोणीच धरू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध होतं, कारण त्या सगळ्या गोष्टीला दिलेली लॉजिकल जोड तितकीच महत्वाची ठरते. सगळ्याला प्रेम, सत्य, कर्तव्य, जबाबदारी आणि त्यागाची असलेली पार्श्वभूमी यामुळे भारतीय सिनेमातला, भारतीय मातीतला एक नवा सुपर हिरो देणारा सिनेमा म्हणून बाहुबली आणि बाहुबली 2 द कन्क्लुजनकडे यापुढेही पाहिलं जाईल. एक सुवर्ण अध्याय आहे तो. त्यामुळेच यंदाच्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सिनेसृष्टीसाठी वेगळ्या अर्थाने ठरलेली अक्षय तृतीया म्हणून हा दिवस सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. का पाहावा? लार्जर दॅन लाईफ म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी. का टाळावा? चुका फारच कमी आहेत. थोडक्यात काय, कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर तर इथे मिळतं आणि पैसा वसूल झाल्याचं समाधान. दमदार मसालेपट आहे. एकदा तरी आवर्जून थिएटरमध्ये पाहायला. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स.